उपोषणाचा इशारा देताच रस्त्याची थूक पॉलिश, दबावाला की डागडुजी, पण गुणवत्ता कुठे? डागडुजीचा देखावा, काम गुणवत्ता पूर्ण करण्याची मागणी. देवणी प्रतिनिधी रमेश खटाळ. सावरगाव पाटी ते सावरगाव रस्त्याचे डांबरीकरण म्हणजे थेट भ्रष्टाचाराचा पुतळाच. अवघ्या 2 महिन्यांपूर्वी जवळ 30 लाखाचा खर्च करून तयार करण्यात आलेला हा रस्ता आज पूर्णपणे उखडलेला आहे. खड्ड्यांनी भरलेला, मृत्यूच्या सापळ्यात रूपांतर झालेला हा रस्ता नागरिकांच्या जीवाशी खेळतोय. बातमी छापली आणि प्रशासनाची धडपड सुरू. जनसामान्यांचा कायदा या वृत्तपत्रात या घोटाळ्याची बातमी प्रसिद्ध होताच अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती प्रशासनाला थेट इशारा दिला. रस्ता दुरुस्त केला नाही तर रस्त्यावर रणकंदन करू. या इशाऱ्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी अक्षरशः हादरले. कार्यकारी अभियंता चितगोपकर आणि अभियंता नागेश स्वामी यांनी तात्काळ डागडुजी सुरू केली खरी, पण ती डागडुजी म्हणजे लोकांच्या डोळ्यात धुळफेक करणारी थूक पॉलिश. डांबराच्या नावाखाली मातीचा खेळ. रस्ता तयार करताना ना योग्य दबाई, ना निकषांचं पालन, सरळ मातीवर डांबर ओतून काम उरकलं गेलं. केवळ कागदोपत्री नोंदीसाठी केमिकलयुक्त भेसळ असलेलं डांबर वापरून चक्क जनतेच्या पैशांचा आणि जीवांचा खेळ करण्यात आला. अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद, चौकशीची जोरदार मागणी. या बोगस कामामागे कोणाचा हात आहे? दोषी गुत्तेदारांना कोणाचा वरदहस्त आहे? जनतेचा ठोस आरोप आहे की बांधकाम विभागातील काही अधिकारी भ्रष्ट ठेकेदारांना पोसणारे बनलेले आहेत आणि त्यामुळे संबंधित कार्यकारी अभियंता आणि उपविभागीय अभियंत्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची आक्रमक मागणी आहे. आम्ही झोपलेलो नाही, झोपूही देणार नाही. सौदागर मोहम्मद रफी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी प्रशासनाला थेट खुली धमकी दिली आहे. हा रस्ता म्हणजे भ्रष्टाचाराचा जिवंत नमुना आहे. आम्ही ही थूक पॉलिश नामंजूर करतोय. दोषींवर कारवाई झाली नाही तर आझाद मैदानावर आमचा लढा धगधगत राहील. त्यांनी प्रशासनाला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला. या कालावधीत योग्य उपाययोजना न झाल्यास रास्ता रोको, उपोषण, कार्यालयांना घेराव, तीव्र आंदोलनाचा भडका आणि याचा सामना प्रशासनाला करावाच लागेल. रस्त्याच्या नावाखाली झोपलेला आणि झालेला हा भ्रष्टाचार लवकरच उघडकीस न आणल्यास देवणी तालुक्यातील जनता आणि समिती रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.